भावांनो, ही निवडणूक आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे। प्रस्थापित पक्षाच्या पैशावर चालणारे बोलणारे आपल्यातील गद्दार लोक उद्या तुमचा मिसगाईड करण्यासाठी तुमच्या दारापर्यंत येणार आहेत। वंचित बहुजन आघाडीला मतदान म्हणजे कुणाचा तरी जातीवादाचा फायदा होणार आहे अशा पद्धतीची चुकीची मांडणी तुमच्या समोर करणार आहेत। आणि म्हणून तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये कधीही काँग्रेसच्या राजकारणाचा भाग बनले नाहीत। फुले आंबेडकर कधीही काँग्रेसच्या राजकारणाचा भाग बनले नाहीत। आमचं स्वतंत्र राजकारण आहे आणि ते राजकारण तर फुले आंबेडकर विचारावरती चालतं। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्यावर जे संस्कार केलेले आहेत ते स्वतंत्र राजकारणाचे संस्कार केलेले आहेत। मुंबईच्या सभेमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, तुमच्या मोजक्या घराण्याला सुरक्षित करण्यासाठी, तुमची संपत्ती वाचवण्यासाठी, तुमची सत्ता स्थानं वाचवण्यासाठी जर तुम्हाला आमची वोट बँक म्हणून वापर करायचा असेल तर आता आम्ही तुमचे गुलाम होऊ इच्छित नाहीत। आता आम्ही आमचं स्वतःचं राजकारण उभा करणार आहेत। आणि म्हणून इथल्या सर्व वंचित बहुजन आघाडीच्या तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे, कुणाच्याही भूलथापाला बळी पडू नका। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं स्वाभिमानी राजकारण पुढे घेऊन जाण्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करत आपल्याला आदरणीय अशोक भाऊच्या प्रचारासाठी उतरायचं आहे। मित्रांनो, आजची सभा ही प्रचंड मोठी असलेली ही सभा आहे आणि या सभेच्या माध्यमातून विरोधकांना नक्की धडकी भरलेली असणार आहे। दुसरा एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे, इथला जो तुतारीचा उमेदवार आहे हाच करा बीजेपीची बीटीएम आहे, ते उमेदवार डमी उमेदवार आहे। या बीड जिल्ह्याची जी निवडणूक आहे वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय जनता पार्टी असा संघर्ष आहे। खरे म्हणजे आपली फाईट ही भारतीय जनता पार्टी सोबत आहे। लोकांना पटवून द्या की तुतारी ही पंकजा पालवेशी फाईट करू शकत नाही। पंकजा पालवेशी फाईट करण्याची ताकद फक्त वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे। फक्त आपण सर्व जणांनी संयम राखला पाहिजे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका समजून घेऊन इतरांना समजून सांगितले पाहिजे। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय भीम, प्रबुद्ध भारत।